सर्वप्रथम जावेद पाशा कुरेशी हे गडचिरोलीचे आहेत. त्यांना संघर्ष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यांचं मनोगत पहिल्यांदा ऐकू आणि मग त्यांना पुरस्कार देऊ. मी जावेद पाशा अब्दुल गनी कुरेशी. माझं मूळ गाव गडचिरोली, आदिवासी गाव आणि अत्यंत दुर्गम असा क्षेत्रातील गाव. या ठिकाणी आमचं कुटुंब म्हणजे हिंदू बहुल वस्तीतील एक 15-20 घरामधील एक घर. आमच्या घरामध्ये परंपरेप्रमाणे सुफींची परंपरा आहे. माझ्या वडिलांचं शिक्षण 10वीपर्यंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मोझरीतील आश्रमामध्ये झालं. त्यामुळे सुफींचं आणि संतांचं एक समतावादी दृष्टिकोन, समतावादी तत्त्वज्ञान आमच्या घरामध्ये आम्हाला लहानपणापासून मिळालं. जन्मानं आई वडिलांनी आम्हाला समतावादी, शांततावादी, सहकार्यवादी, मानवतावादी इस्लामच शिकवला. पोथीबाज इस्लाम आम्हाला कधीच शिकवला गेला नाही. त्यामुळं माझं शिक्षण मराठीतनं झालं, ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, एम.एड झालं, एम.फिल झालं. माझे सगळे मित्र हे 18 पगड जातीतील. जेव्हा गडचिरोलीमध्ये होतो तेव्हा वादविवाद स्पर्धा, रंगमंच यामध्ये मी सक्रिय होतो आणि उत्कृष्ट खेळाडू म्हणून नागपूर विद्यापीठाचं प्रतिनिधित्वसुद्धा मी केलेलं आहे विविध खेळांमध्ये. नागपूरला उच्च शिक्षणासाठी आल्यानंतर चळवळीमध्ये मी आलो प्रबोधनाच्या, आणि या प्रबोधनाच्या चळवळीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, पेरियार रामास्वामी, संत तुकाराम ते कबीर, संत एकनाथ ते फरीद, संत बसवेश्वर महाराज, तर ते गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, या सगळ्या महापुरुषांची वैचारिक पुस्तकं मी वाचून काढली. त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यास जेवढं मला जमेल तेवढं मी केलं. माझे प्रेरणास्रोत हे आहेत. सगळे समतावादी संत, मग ते मुस्लिम सुफी संत असो की हिंदू संत असो, ज्यांनी समता सांगितली आणि महाराष्ट्राच्या, भारताच्या संमिश्र संस्कृती ज्यांनी घडवली. राजकीय दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी प्रथमतः 18 पगड जातींना राजकीय व्यवस्थेमध्ये सामावून घेतलं आणि स्वराज्य कसं असतं, जे आपण संविधानाच्या रूपानं आज भारत पाहतो, त्याचे मूलबिंदू छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये कसं दिसतात, हा माझा अभ्यासाचा केंद्रबिंदू होता. म्हणून मी एक सर्वसमावेशक, धर्मनिरपेक्ष आणि भारतीय संस्कृतीला, राजकारणाला हवा असलेला राजा म्हणून शिवाजी महाराजांवरती जवळपास 2000 व्याख्यानं मी आत्तापर्यंत दिलेली आहे. या नागपूरमध्ये माझी कर्मभूमी राहिली, माझी साहित्यिक भूमिका राहिली. 40 पुस्तकं आज मी लिहिली. निश्चित सांगतो, जर ही सगळी महापुरुषं माझ्या पाठीशी नसती आणि एक वैचारिक ठेवा मला लहानपणापासून मिळाला नसता, तर मुसलमान असूनही मी मानव म्हणून कसा जगू शकतो. धर्मानं आई वडिलांच्या पोटी जो कोणी जन्माला आला असेल त्याला तो धर्म निश्चितच मिळतो. पण त्या चौकटीत न अटकता सामाजिक व्यवहार करत असताना, चळवळ चालवत असताना मानव म्हणून कसं जगायचं, आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानाच्या अनुषंगानं मी भारतीय आहे ही अत्यंत उत्कृष्ट संकल्पना माझ्या सगळ्या मांडणीमधून होत राहिलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 250च्या वरती मला आत्तापर्यंत पुरस्कार मिळालेत. माझा जो दृष्टिकोन आहे या विश्वाकडे पाहण्याचा तो मानवतावादीच आहे. परंतु आपापल्या परंपरा जपणाऱ्या, चौकटीत राहणाऱ्या लोकांनीसुद्धा ती व्यक्तिगत चौकट मानावी आणि सार्वजनिक ठिकाणी सगळ्या परंपरेला एकत्र घेऊन आम्ही मानव म्हणून जगतो आहोत. ज्याप्रमाणे एखादा बगीचा असतो, ही संकल्पना जुनीच आहे. अनेक फुलं असतात आणि चांगले फळं देणारी झाडं असतात. आपण त्याप्रमाणे या भारत राष्ट्राला अधिक समृद्ध करावं अशी माझी भूमिका होती. आणि पुरस्कार माझ्यासाठी नवीन नसला तरी जेव्हा मला पहिल्यांदा पुण्यावरून फोन आलं की तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाची, तुमच्या कार्याची दखल घेऊन सामाजिक संघर्ष हा पुरस्कार महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका यांच्या वतीनं देण्यात येतो आहे, तेव्हा माझी पहिली प्रतिक्रिया आनंदाची तर होती, पण सर्व कार्यकर्त्यांना
हा एक संदेश होता की तुम्ही इमाने इतबारे आपल्या कार्याला अंजाम देत राहिलात, आपले कार्य करीत राहिलात, तर त्याची दखल घेणारे या देशामध्ये, या जगामध्ये लोक बसलेली आहेत. मी कोणताही अर्ज केलेला नव्हता. मी कुठंही काही म्हणजे आतापर्यंत मला पुरस्कार मिळाला, मी कुठेही अर्ज केलेला नाही, कुठेही वशिला केलेला नाही, कारण कर्तृत्व बोलतं. म्हणून हा महाराष्ट्र फाउंडेशनचा जो पुरस्कार आहे तो निश्चितच या महाराष्ट्रामध्ये आपलं आयुष्य एखाद्या क्षेत्राला समर्पित करणाऱ्या लोकांसाठी प्रेरणादायी आहे. आणि खऱ्या अर्थानं कोणताही पुरुष व्यक्ती तोपर्यंत चांगलं कार्य करू शकत नाही जोपर्यंत घरातून पूर्ण पाठिंबा नसेल. मला माझ्या या कार्यासाठी, लिखाणासाठी, साहित्यिक आणि सामाजिक चळवळीसाठी सतत माझ्या पाठीशी उभी राहणारी माझी पत्नी, माझी जीवन सहकारी ताहिरा शेख पाशा यांचेसुद्धा या पुरस्काराच्या निमित्तानं आभार मानतो की त्यांची सावली माझ्या पाठीशी नसती तर एवढं कार्य मी करू शकलो नसतो. पुढेही त्यांच्या मैत्रीनेच मी हे करेन. धन्यवाद. गणेश देवी सरांना पुन्हा एकदा विनंती, जावेद पाशा यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी संघर्ष पुरस्कार प्रदान करावा. 50,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह या स्वरूपातील हा पुरस्कार आहे. जावेद भाईंच्या पत्नी आल्या असतील तर बरं यावं.